उच्च प्राथमिक शाळा वडगाव हवेली या शाळेच्या वतीनं आज राष्ट्रीय विज्ञान दिन, ज्याला नॅशनल सायन्स डे आम्ही म्हणतो, परंतु या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्तानं या शाळेच्या आवारामध्ये बालवैज्ञानिकांनी आपल्या कल्पकतेतून एक चांगली कृतीशील कृती बनवलेली आहे की ज्यामधून उद्याचे भावी शास्त्रज्ञ की ज्यामध्ये ज्यांचा उल्लेख करावा असा भारतीय वैज्ञानिक जयंत नारळीकर, त्याचबरोबर पद्मभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर आणि त्याच आधारानं नासामध्ये ज्यांनी काम केलं, नासा याचा अर्थ अमेरिकेची सर्वात म्हणजे जगातील ज्याला सर्वात विज्ञान प्रयोगशाळा म्हणतो त्या नासामध्ये, त्यामध्ये सुनीता विल्यम्स म्हणेल. सुनीता विल्यम्स बरोबर आमची भारतीय शास्त्रज्ञ हरियाणाची आमची शर्मा, आणि या शर्मांच्या बरोबरच ज्यांचा वारसा किंवा कृतीचा वारसा ज्या शाळेनं चालवलेला, त्यामध्ये इस्रोमध्ये ज्या बालवैज्ञानिक विद्यार्थिनीचं या ठिकाणी अभ्यास दौऱ्यामध्ये तिथं नियोजन झालेलं आहे, ती आमची कुमारी भक्ती चव्हाण. या सर्वांचा उल्लेख करीत असताना या ठिकाणी वडगाव हवेलीचे लोकनियुक्त सरपंच राजेंद्र जगताप, या शाळेचे मुख्याध्यापक यशवंत खाडे सर, त्यांचे सर्व सहकारी, त्याचबरोबर त्यांच्या सर्व शिक्षिका आणि विद्यार्थीनो, त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे आमच्या सदस्य, काही सदस्य, आणि त्याचबरोबर या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री दौलतांना, त्याचबरोबर उपाध्यक्ष या ठिकाणी संतोष जगताप, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी, या ठिकाणी या सर्वांचं मी पहिल्यांदा हार्दिक स्वागत करतो. हे स्वागत करीत असताना आज विज्ञान दिनाच्या निमित्तानं ज्यांचा आम्हाला या ठिकाणी वारसा सांगावा लागेल, त्यामध्ये पद्मभूषण डॉक्टर माशेलकरांचा मी एवढ्यासाठी हा उल्लेख करून या प्राथमिक शाळेमध्ये की डॉक्टर माशेलकर इयत्ता खरेखर 3री मध्ये असताना मुंबईच्या खेतवाडीमध्ये की ज्यांचे वडील वारलेले आहेत आणि फक्त आई पालक, आणि अशा आई पालकाच्या निमित्तानं मुंबईच्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये ज्याचं शिक्षण चालू होतं, जे हयात आहे डॉक्टर पद्मभूषण माशेलकर, त्यांच्याबद्दलची मी इथे एवढ्यासाठी सांगतो की इयत्ता 3री मधला प्रसंग आहे. आणि इयत्ता 3री मध्ये ते असताना ज्यावेळी त्यांच्या मातोश्रींना असं समजलं की महानगरपालिकेमार्फत या ठिकाणी शिवण क्लासमध्ये काही महिलांना या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे, मग सकाळी 8 वाजताची महिला त्या लाईन मध्ये उभी राहिलेली, आणि 11 वाजता ज्यावेळी तिचा नंबर आला त्यावेळी तिच्या नंबरच्या वेळी तिला संयोजकांनी सांगितलं गेलं की कमीत कमी इयत्ता 3रीचं शिक्षण तरी कमीत कमी असलं पाहिजे, तरच आपल्याला शिवण क्लासमध्ये प्रवेश मिळेल. 8 ते 11 उन्हामध्ये अशा पद्धतीने ती माऊली थांबलेली, आणि त्यानंतर तिला ज्या पद्धतीनं बाजूला केलं गेलं आणि तिथं तिनं एक दृढ निश्चय केलेला आहे. तो दृढ निश्चय असा आहे की आमच्या माता पालकांच्यासाठी ही माहिती एवढ्या सांगतो की आदर्श माता कशी असावी, आदर्श मातेचा दृढ संकल्प कसा असावा. त्या दृढ मातेनं अशा पद्धतीचा दृढ संकल्प केला, शिक्षणाशिवाय या जगामध्ये कुणाला मान नाही, आणि शिक्षण असल्याशिवाय या जगामध्ये व्यवहार चालत नसते. तर मी माझ्या मुलाला अशा पद्धतीनं शिक्षण देईन की तो केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पद्धतीचा म्हणून तो चमकला जाईल. आणि तो संकल्प करण्यासाठी ज्यावेळी त्या माताजीने अशा पद्धतीने परिश्रम घेतले, ज्यावेळी या मुलाला शाळेची 21 रुपये फी भरायला नसताना सुद्धा मुंबईच्या गिरगावच्या खेतवाडीमध्ये कठड्याच्या ज्या परिश्रमातून जी काही मोलमजुरी मिळाली त्यामधून तिने 21 रुपये या पद्धतीने भरले, आणि तो मुंबईच्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकलेला रघुनाथ माशेलकर आज भारतीय पंतप्रधान विज्ञान विभागाचा प्रमुख, ज्यामध्ये संपूर्ण विज्ञान सल्लागार ज्याला मी म्हणतो, ते विज्ञान सल्लागार म्हणून रघुनाथ माशेलकर तर आहेतच, पण त्या विज्ञान सल्लागार बरोबर
जगामध्ये जेवढे 7,000 शास्त्रज्ञ आहेत त्या 7,000 शास्त्रज्ञाच्या संघटनेचे अध्यक्ष आणि आशिया खंडामध्ये जेवढे आपले देश आहेत त्या देशामध्ये संपूर्ण याच्यामध्ये ज्या नियतकालिकाने त्यांना स्टार ऑफ आशिया पुरस्काराने सन्मानित केलं. स्वर्गीय अब्दुल कलामांनी पुण्यभूषण पुरस्काराने सन्मानित केलं. महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र भूषण म्हणून सन्मानित केलं आणि भारत सरकारनं पद्मभूषण म्हणून सन्मानित केलं. अशा रघुनाथ माशेलकरांचा वारसा आज या ठिकाणी बालवैज्ञानिक चालवत आहेत. त्यांना त्रिवार मानाचा मुद्रा. मी एवढ्यासाठी त्याला शुभेच्छा देईन की या ठिकाणी ज्याला जिज्ञासू वृत्ती म्हणतो आम्ही, यामध्ये एक आईन्स्टाईनचा एक फोटो दिसतोय मला. त्याचबरोबर मी सांगितल्या या पद्धतीनं स्टीफन हॉकिंग ज्याला माहीत असते भौतिकशास्त्रज्ञ, त्या सगळ्यात जास्त मी इतिहास नाही कारण आपण उन्हात बसलेलो आहोत आणि विज्ञान प्रदर्शन आपल्याला सगळ्यांना बघायचं आहे. परंतु एवढ्यासाठी ज्यांचा वारसा चालवून आमचा भारतीय ज्यावेळी एखादा विद्यार्थी, त्यामध्ये मग भक्ती चव्हाण असेल, अन्य काही विद्यार्थी असतील की ज्या पद्धतीने मी सांगितलं की सुनीता विल्यमचा वारसा चालवत असेल तर याच पद्धतीने आम्हाला ही प्रदर्शनं भरवली पाहिजेत की ज्या प्रदर्शनाच्या माध्यमातून अरे चुकला तरी त्या चुकीतून सुद्धा या पद्धतीनं आपण चांगल्या गोष्टी घडवू शकतो. त्या बऱ्याचशा गोष्टी आम्हाला विज्ञानाच्या ज्या काही शोध लागलेले आहेत त्या विज्ञानाच्या शोधामधून आम्हाला लक्षात येतं की जग हे चुका आणि चुकामधून दुरुस्त व्हा. इरर म्हणजे ज्याला आपण ट्रायल अँड इरर म्हणतो आम्ही, की जगाच्या ज्या काही मोठ्या सुविधा निर्माण झालेल्या आहेत त्या सुविधामध्ये ज्या पद्धतीनं एडिसननं 2,999 प्रयोग केले, 2,999 प्रयोगाला 3,000व्या प्रयोगाच्या वेळी तो बल्ब लागला. 2,999च्या वेळी अशाच पद्धतीनं या एडिसनची कुचेष्टा केली गेली की 2,999 तुम्ही अशा वेळा. तर एडिसननं त्यावेळी तुमच्या विद्यार्थ्यांच्या असताना उत्तर दिलेलं ते उत्तर असं आहे की मी 2,999 वेळा हे प्रयोगाद्वारे हे दाखवलं की या पद्धतीनं बल्ब लागू शकत नाही आणि 3,000व्या प्रयोगाच्या या पद्धतीनं आम्हाला हो प्रकाशाचा शोध लागलेला आहे. त्याच पद्धतीनं आम्हाला ग्रॅहम बेलनं, ज्याला ग्रॅहम बेल आम्ही म्हणतो, आम्हाला आता सारी दुनिया मुठ्ठीने ज्याला मी म्हणतो की ज्या पद्धतीनं आज ज्या प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहेत पण ज्यावेळी टेलिफोनचा फोन ग्रॅहम बेलने लावला त्या ग्रॅहम बेलचा वारसा हे आमचे बालवैज्ञानिक निश्चितपणानं चालवतील याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. आणि त्यासाठी वडगाव ग्रामस्थांच्या वतीनं मी आमच्या वडगावचे युवा नेते जगदीदादांच्या वतीनं, शिवराजदादाच्या वतीनं सर्वांचं या ठिकाणी या बालवैज्ञानिकांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.